Hello, tiny friends. एका छोट्या गावात आर्यन नावाचा एक उत्सुक मुलगा राहत होता. त्याला चित्र काढायला खूप आवडत असे. रोज शाळेतून आल्यावर तो खिडकीजवळ बसून आपल्या वहीत झाडे, पक्षी, घरे आणि मजेदार छोटे प्राणी काढत असे. एका पावसाळी दुपारी घराच्या माळ्यावर साफसफाई करत असताना आर्यनला धुळीने झाकलेली एक जुनी लाकडी पेटी सापडली. त्या पेटीच्या आत एक विचित्र सोनेरी पेन्सिल होती. ती खूप जुनी दिसत होती, पण तरीही चमकत होती. "वा, ही पेन्सिल किती खास दिसते," आर्यन उत्साहाने म्हणाला. त्याने ती पेन्सिल घेतली आणि कागदावर एक छोटं सफरचंद काढायला सुरुवात केली. पण अचानक काहीतरी आश्चर्यकारक घडलं. कागदावरचं सफरचंद चमकायला लागलं आणि क्षणात ते कागदातून बाहेर येऊन टेबलावर पडलं. आर्यनचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. "माझं चित्र खरंच जिवंत झालं का?" तो हळूच म्हणाला. उत्सुकतेने आणि आनंदाने आर्यनने लगेच एक छोटंसं फुलपाखरू काढलं. काही क्षणांत ते फुलपाखरू पंख फडफडवत खोलीत उडू लागलं. आर्यनला समजलं की ती पेन्सिल जादुई आहे. तो त्या पेन्सिलने जे काही काढेल ते खरोखरच जिवंत होईल. पेन्सिल घट्ट धरून आर्यन आनंदाने हसला. पण त्याला अजून माहीत नव्हता की ही जादुई पेन्सिल त्याला एका मोठ्या साहसाकडे घेऊन जाणार आहे. फुलपाखरू खोलीत उडताना पाहून आर्यनला समजलं की ती सोनेरी पेन्सिल खरोखरच जादुई आहे. त्याचं मन खूप आनंदाने भरून गेलं. "आता मी मला हवं ते काहीही काढू शकतो," तो आनंदाने म्हणाला. सर्वप्रथम त्याने एक स्वादिष्ट चॉकलेट केक काढला. सोनेरी प्रकाशाची एक चमक झाली आणि क्षणात तो केक त्याच्या टेबलावर दिसू लागला. आर्यन आनंदाने हसला आणि त्याने केकचा एक छोटासा घास घेतला. यानंतर त्याने एक छोटंसं पिल्लू काढलं. अचानक ते गोंडस पिल्लू कागदातून बाहेर उडी मारून आलं आणि शेपटी हलवू लागलं. आर्यन संध्याकाळभर त्या पिल्लासोबत खेळत राहिला. पण थोड्या वेळाने आर्यनच्या मनात आणखी एक विचार आला. जर मी काहीतरी मोठं काढलं तर? तो विचार करू लागला. त्याने लगेच आपल्या वहीत एक उंच झाड काढला. अचानक खोली थोडी हलू लागली. तेजस्वी चमक झाली आणि मोठं झाड त्याच्या खोलीच्या मध्यभागी उभं राहिला. त्याच्या फांद्या छताला लागल्या आणि पानं सगळीकडे पडू लागली. "अरे बापरे, हे तर खूप मोठं आहे," पिल्लू भुंकत खोलीभर पडू लागलं आणि आर्यन आपल्या पलंगावर पडलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच क्षणी आर्यनला एक महत्त्वाची गोष्ट समजली. जादुई पेन्सिल खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे ती वापरताना नीट विचार करायला हवा. पेन्सिल हळूच हातात धरून तो म्हणाला, "आतापासून मी ही जादू इतरांना मदत करण्यासाठी वापरेन." बोध: मोठी शक्ती वापरण्यापूर्वी नेहमी नीट विचार करावा.